माझं नाव आहे आरुषी विजय कांबळे. तर आज मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आले एक चांगलीशी गोष्ट. तर काय झालं, 25 ऑगस्टला ना माझ्या टीचरांचा बर्थडे होता ना, तर मग आणि 24 ला संडे होता आणि 23 ला शाळेत आम्ही सगळी प्लॅनिंग करत होतो. आम्ही टीचरला ना दुसऱ्या वर्गात पाठवलेलं आणि आम्ही वर्गात एक बाई होत्या, आम्ही त्यांच्या बरोबर टीचरसाठी प्लॅनिंग आणि आम्ही ना टीचरांसाठी एक गाणं सुद्धा बनवलेलं आणि ते गाणं आम्ही टीचर समोर त्यांच्या बर्थडेच्या दिवशी त्यांना गाऊन दाखवणार होतो. तर मग नंतर ना आमची प्लॅनिंग झाली पूर्ण आणि मग शाळा पण सुटली. मग आम्ही सुटली शाळा आणि परत आम्ही घरी आलो आणि मग 24 ला तर संडे होता ना, म्हणून सुट्टी होती. तर मग आम्ही टीचरांसाठी ग्रीटिंग कार्ड, टीचरांसाठी गिफ्ट वगैरे आणायला जात होतो दुकानात वगैरे. ही आमची तयारी चाललेली 25 साठी. आणि मग 25 ऑगस्टला मग आम्ही जेव्हा शाळेत गेलो तेव्हा आम्ही मस्तपैकी फळा वगैरे सगळं डेकोरेशन केलेलं आणि मग टीचर आल्या आणि मग आम्ही पार्टी पॉपर असतो तो फोडला, टीचरांचं स्वागत केला आणि खूप मज्जा आली. आणि आम्ही टीचरांबरोबर केक सुद्धा कापला आणि मग सगळी मुलं फुगे वगैरे फोडायला लागलीत आणि मग खूप दंगा व्हायला लागला. मग त्याच्यामुळे मोठ्या मॅडम होत्या त्या आमच्या वर्गात आल्या आणि बोलल्या, आवाज नका करू, नाही तर तुमचं सगळं प्लॅनिंग तुम्हाला बंद करावं लागेल. म्हणून आम्ही शांतपैकी टीचरांबरोबर खूप फन केलं आणि मग नंतर ना टीचरांनी आम्हाला केक वाटला आणि ज्यूस दिला आणि मग टीचर बोलले की चॉकलेट खाणार की फ्रँकी. आम्ही बोललो फ्रँकी. टीचरने आम्हाला फ्रँकीची पार्टी दिली आणि आम्ही फ्रँकी खाल्ली आणि पूर्ण दिवस आम्ही खातच राहिलो आणि मग शाळा सुद्धा सुटली. तो दिवस खूप चांगला गेला. तर मी टीचरांसाठी एक गाणं बनवलेलं, ते मी तुम्हाला पण बोलून दाखवते. तसं ते गाणं इंग्रजीत आहे, पण मी तुम्हाला बोलून दाखवेल. यू आर माय सनशाईन, माय ओनली सनशाईन, you make me happy when skies are gray. You never know, my dear, how much I love you. तर मी एवढंच गाणं आम्ही टीचरांसाठी बनवलेलं आणि जेव्हा आम्ही गाणं बोललो ना तेव्हा टीचर थोड्याशा इमोशनल पण झाल्या. म्हणून तो दिवस मी कधीच विसरणार नाही. आणि आता मी आहे 4थीला, तर मग जेव्हा मी 5वीला जाईल तेव्हा माझी सकाळची शाळा होईल आणि आता ज्या बाई मला होत्या त्या नसतील ना तेव्हा, म्हणून मी 5वीला दुपारी टीचरांचा बर्थडे सेलिब्रेट करायला त्यांच्याकडे जाणार. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड प्रेस द बेल आयकॉन. तुम्हाला ही माझी स्टोरी कशी वाटली हे नक्की कळवा आणि कॉमेंट मध्ये सांगा पण.